नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सरांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आज आपण एक महत्त्वाची न्यूज पाहणार आहोत की सध्या करंटमध्ये असणारा AB फॉर्म सगळीकडे ओढाओढ चालू आहे बघा. AB फॉर्म पाहिजे, AB फॉर्म पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. 15 तारखेला इलेक्शन होणार आहे आणि फॉर्म भरायचे दिवस काय आहेत, आता डेट चालू झालेले आहेत. सो सध्या AB फॉर्म काय आहे चर्चेमध्ये. सो ॲक्च्युअली AB फॉर्म काय आहे ते आपण बघूया. कशासाठी AB फॉर्म महत्त्वाचा असतो? AB फॉर्म भेटल्यावरच म्हणजे एवढे लोक का भांडतायत कोणत्या फॉर्मसाठी, तर AB फॉर्मसाठी. सो ते आपल्याला बघायचं आहे. सो AB फॉर्म काय आहे? सो हा एक प्रकारचा काय आहे, फॉर्म आहे जो पक्षाकडनं दिला जातो. एक A फॉर्म असतो, B फॉर्म असतो. ओके, हे पक्षाकडनं म्हणजे पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे असं घोषित होतं. पक्षाचा काय आहे, अधिकृत उमेदवार, ऑफिशियल म्हणतो आपण. आणि बी मध्ये जर बी फॉर्म जेव्हा तुम्हाला भेटतो, बी फॉर्म मध्ये काय असतो, आपण त्या मतदारसंघाचा काय आहे, तुम्ही अधिकृत मतदारसंघातील अधिकृत उमेदवार त्या पक्षाचे मतदारसंघातील. सो लक्षात ठेवा, ए फॉर्म कशासाठी, तर पक्ष अध्यक्षांकडून हा फॉर्म दिला जातो. आणि बी फॉर्म कशासाठी असतो, तर तुम्ही मतदारसंघातील तुमचं नाव काय होतं, अधिकृत काय केलं होतं, घोषित केलं जातं. मी तुम्हाला पक्षाचं काय भेटतं, एक प्रकारचं चिन्ह भेटतंय. पक्षाचं काय भेटते तुम्हाला, एक प्रकारचं चिन्ह. तुमच्याकडे जर एबी तुम्ही पक्षातल्या, तुम्ही समजा शिंदे गटातलेच आहात, पण तुम्हाला इच्छा आहे काय, लढायची इच्छा आहे, इलेक्शन लढायची इच्छा आहे, पण तुमच्याकडे काय नाही आहे, AB फॉर्म जर तुम्हाला भेटला नाही शिंदेकडून, तर तुम्हाला त्यांचं चिन्ह वापरता येणार नाही. भले तुम्ही त्यांचा कार्यकर्ता आहात, पण तुम्हाला तो चिन्ह वापरता येणार नाही, कारण का AB फॉर्म त्यासाठी काय असतो, महत्त्वाचा असतो. लक्षात घ्या. मग अशा AB फॉर्म वाटले जातात. जेवढ्या जागा असतील तेवढे काय दिले जातात, AB फॉर्म दिले जातात. म्हणजे एकाच मतदारसंघात दोन, आता समजा मी काय म्हणतोय, लक्षात द्या इकडे काय म्हणतोय बघा, जस्ट मिनिट. हां, इथे म्हणतोय की एकाच पक्षातल्या उमेदवाराला काय करता येणार नाही, म्हणजे एक उमेदवार आहे, एक मतदारसंघ आहे. ओके, त्या मतदारसंघात दोघांना काय आहे, इच्छा आहे. शिंदे आपण म्हणू एक शिंदे गव्हर्नमेंटमधले दोन व्यक्तींना काय आहे, इच्छा राहायची आहे की त्याच एका मतदारसंघात काय राहायची इच्छा आहे. पण शिंदे सरकारने फक्त हा मी म्हणेन A आणि B किंवा हा AB ह्यालाच फक्त काय दिला, फॉर्म दिला. कोणाला फॉर्म दिला, Aला फॉर्म दिला, Bला फॉर्म दिला नाही. So, म्हणजे AB फॉर्म आहे तो एकाच उमेदवाराला भेटणार, एक तर ह्याला किंवा एक तर Bला, Aला किंवा तर Bला, दोघांनाच दिला जाणार नाही, दिला जात नाही. म्हणजे ज्याला मिळालेला आहे तो अधिकृत उमेदवार असणार आहे त्या पक्षाचा, म्हणजे कोणाचा, शिंदेचा, त्या मतदारसंघातला. लक्ष येतोय. सो AB फॉर्म हा एका जागेसाठी एकच दिला जातो, दोन दिले जात नाही. मग A फॉर्म काय सांगतो, तर सांगतो की पक्षाचा तुम्ही काय आहात, अधिकृत उमेदवार आहात. आणि B काय सांगतो, तर मतदारसंघातील तुम्ही काय आहात, मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आहात त्या पक्षाचे. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवा. सो हा न्यूज आहे. ओके, सो AB फॉर्म म्हणजे काय, तर ॲक्च्युअली AB फॉर्म म्हणजे काय आहे बघूया आपण. तर राजकीय पक्षाकडून दिले जाणारे अधिकृत ते काय असते, प्रमाणपत्र असते. ओके, ह्या प्रमाणपत्र काय म्हटलं जातं, सांगितलं जातं की उमेदवार हा आमच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, जेव्हा ज्या व्यक्तीला AB फॉर्म भेटतो. आणि हा कोणाकडे द्यावा लागतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ओके, लोकसभेचा आणि राज्यसभेचा. महानगरपालिकेचा, इतर राजकीय म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा असेल तर तो कुणाकडे दिला जातो, तर राज्य निवडणूक आयोगाकडे दिला जातो. राज्य निवडणूक आयोग, जे सध्याचे आपले कोण आहेत, प्रमुख कोण आहेत, राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, राज्य निवडणूक आयुक्त तर कोण आहेत, आपले दिनेश वाघमारे. कोण आहेत, लक्षात ठेवा नाव. येणाऱ्या एक्झामला कंबाईन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि यांचं आर्टिकल विचारलं तर 243 के, लक्षात ठेवा, पंचायत राजसाठी 243 के. ओके, AB फॉर्म, त्यातला A फॉर्म काय सांगतो बघूया ना. ही न्यूज होती बघा इथे, की परवाचीच न्यूज आहे की काही व्यक्तींना BJPच्या काही व्यक्तींना काय भेटलं नव्हतं, फॉर्म भेटला नव्हता, तर त्यांनी काय केलं, बंड केलं म्हणजे काय केलं, हरताल म्हणजे आंदोलन केली. म्हणजे आता तर काही जण उपोषणालाच बसलेले आहेत. म्हणजे बघा किती महत्त्वाचा आहे AB फॉर्म. AB फॉर्म नसेल तर तुम्ही पक्षाचा अधिकृत उमेदवार असू शकत नाही, राहू, एक तर तुम्हाला अपक्ष उभं राहावं लागेल. सो अशा पद्धतीने AB फॉर्म म्हणजे पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी असतोय. आणि B फॉर्ममध्ये काय लिहिलं असतं, मतदारसंघातील अधिकृत उमेदवार कोण आहे याची घोषणा करता येते. हे दोन्ही मिळून काय होतो, AB फॉर्म तुम्हाला घ्यावा लागतो. हे लक्षात ठेवेल, पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी आणि मतदारसंघातील अधिकृत उमेदवार कोण आहे हे B फॉर्मवरनं समजतं.
एबी फॉर्म इतका महत्त्वाचा का आहे, तर काय भेटतं, पक्षचिन्ह भेटतं तुम्हाला. ओके, पक्षातील लोक बंडखोरी रोखता येते आणि तुम्हाला एकाच पक्षाकडून अनेक अर्ज आले तरी एबी फॉर्म असल्यास वैध उमेदवार मानला जातो आणि एकच फॉर्म दिला जातो, कोणाला तरी एकाला दिला जातो. एबी फॉर्मचे दोन भाग आहेत, ए फॉर्म आणि बी फॉर्म. ओके, आपण बघितलेत. सो एबी फॉर्म नसेल तर काय होतं, उमेदवार स्वतंत्र इंडिपेंडेंट मानला जातो, भले तो पक्षच आहे, पण त्याच्याकडे जर एबी फॉर्म नसेल तर तो अपक्षच मानला जातो. त्याला निवडणूक लढायची असेल, पक्षचिन्ह मिळत नाही आणि पक्षाच्या पदाचा फायदा त्याला मिळत नाही, त्याला का अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागेल, तर त्याला एबी फॉर्म मिळाला नाही. तर कायदेशीर कुठे लिहिले हे कायद्यात, तर हे कायद्यात कुठे लिहिलेलं आहे, तर कायदा आहे 1951चा, त्याला म्हणतात लोकप्रतिनिधी कायदा. मराठीमध्ये काय म्हणू आपण, लोकप्रतिनिधी कायदा 1900. अतिशय महत्त्वाचा कायदा आहे, मेन्सला वगैरे क्वेश्चन येणारे विचारू शकतात, कायद्याचे लोपहोल्स काय आहेत, पॉझिटिव्ह काय आहेत, अजून काय सुधारणा केल्या पाहिजेत. सो लक्षात ठेवा, अशा पद्धतीने ही न्यूज होती. ए बी फॉर्म तुम्हाला समजला असेल, फॉर्म ए आणि हा फॉर्म बी, हा मतदारसंघासाठी दिला जातो आणि हा वैयक्तिक पक्षाकडनं दिला जातो. लक्षात येईल अशा पद्धतीने. ही काय होती, न्यूज होती. आय होप तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. धन्यवाद. अभ्यास चालू राहू द्या, अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नका. जय हिंद.